गंगा भगवंतानं, महादेवानं, भोलेनाथानं जटेमध्ये धारण केली, डोक्यावर धारण केली. तशीची रामकथा म्हणजे गंगा आहे महाराज. ती गंगा भगवंताच्या पायातून निघाली. ही रामकथा रूपी गंगा भगवंताच्या पायाच्या आचरणातून निघाली. आचरण करून दाखवली भगवंतानं तिला वनामध्ये जाऊन आचरण करून एक पात्र, एक वचन, आदर्श करून दाखवलं. त्या गंगेनं हजारो लोकांचं पाप धुते ती गंगा. तशी ही रामकथा रूपी गंगा तुमच्या माझ्यातलं सगळं पाप धुवून टाकते. आपलं जीवन आदर्श बनवते, अंतःकरण निर्मळ बनवते. भगवान शंकरानं तिला डोक्यावर स्थापन केलं. पण या गंगेला, या रामकथा रूपी गंगेला माझ्या भगवंतानं वाणीमध्ये स्थापन केलं. नुसतं वाचेने जरी म्हटलं गंगा, गोदावरी, नर्मदा, कावेरी, तरी तुमचं जीवन पवित्र करते गंगा महाराज. संकल्पच करायचा बसलेल्या माझ्या आईनं, भाविकांना, सकाळी गंगेला जाता येत नाही आपल्याला. गंगे आंघोळ करता करता गंगा, गोदावरी, नर्मदा, तुम्हाला जे म्हणता येईल कोणत्याही गंगेचं नाव स्नान करता करता जरी घेतलं ना बहिणींनो, भावांनो, तरी ध्यानात ठेवा तुम्हाला पवित्र बनवते महाराज गंगा. गंगा जशी पवित्र बनवते, गंगा जशी निर्मळ आहे, गंगा जशी जुनी होत नाही. तुम्ही कितीही दिवस स्नान करा, आतापर्यंत किती लोकांनी केलंय. गोदावरी जुनी झाली असं ऐकलं का? इंद्रायणी जुनी झाली असं ऐकलं का? होत नाही महाराज. गंगा जशी कधी जुनी होत नाही ना, शिदोड ग्रामस्थ बहिणींनो, भावांनो, अशी रामकथा कधी जुनी होत नाही. म्हणून ती रामकथा पुन्हा पुन्हा नित्य ऐकली पाहिजे. हिय की प्यास बुझत न बुझा, हिय की प्यास माऊली बुझत न बुझाई. किती वेळा ऐका. एखादं चित्रपटातलं गाणं बोर होईल, 2 वर्षापूर्वीचं गाणं तुम्हाला आठवणार नाही. पण त्रेतायुगातली रामकथा किती वेळा सांगा, ती गोड लागते. त्याचं कारण ती गंगा आहे. गंगा जसं कायम पाप धुते, गंगा जशी नित्य वाहते, सारखा आपल्या काफिडीत पाप ताप पोखित त्रीचे पादप, समुद्रा जा याप गंगेचे जैसे. जशी गंगा आपल्याला नित्य पाणी देते, आपला उद्धार करते, तशी शिदोड ग्रामस्थ बहिणींनो, भावांनो, ही रामकथा पुन्हा पुन्हा वारंवार आपलं जीवन अंतःकरण शुद्ध करते. ती गंगा आहे. आणखी सांगू, रामकथा ही चित्रकथा नाही, रामकथा ही दर्पण कथा आहे. माझ्या सगळ्या माता वर्गाला प्रश्न आहे, तुमच्या घरामध्ये फ्रीज आहे? फ्रीज नाही बोलता नाही, पण मान आता हलवा ना. फ्रीज आहे? फ्रीज नाही आहे. तुमच्या घरात कूलर आहे? सगळ्यांचे बहुतेक फ्रीज आहे, कूलर आहे, टीव्ही आहे. टीव्ही नाही असं घरच नाही आता. मोबाईल आहे? मोबाईल पण आहे. मर्सडीज गाडी आहे तुमच्या घरी? मर्सडीज आता म्हणतील नाही. का नाही? आपण गरीब माणसं आहेत. आपल्या घरामध्ये साध्या साध्या वस्तू असतील, गाडी नसेल एखाद्याकडे ती पण असेल. पण प्रत्येक बसलेल्या शिदोड ग्रामस्थाच्या, बहिणीच्या, भावाच्या, प्रत्येकाच्या घरात एक वस्तू येते. कुणाच्या घरात नाही असं नाहीच. त्या वस्तूचं नाव आहे आरसा. आरसा प्रत्येकाचे. कुणाचा लहान आहे, कुणाचा कमी आहे, कुणाचा कोपऱ्यामध्ये ठेवलेला आहे, कुणाचा मागून काच फुटलेला आहे, कुणा गरीब असेल आरसा पण आहे. काही काहीला तर स्पेशल रूमच आहे त्याच्यासाठी. काय रूमचं नाव त्याला काय म्हणतात? ड्रेसिंग रूम, बरोबर ना? पाय कापल्यावर, हात कापल्यावर जातात त्या रूममध्ये असं म्हणतात. असं पट्टी बांधायला ड्रेसिंग रूम, आरसा असतो बघा ड्रेसिंग रूममध्ये. मस्त नटायला, मेकअप करायला असतो. आरसा नाही असं घर नाही बघा.
आहे का कोणाच्या घरात आरसा नाही अशी एखादी माता माऊली आहे का? नाही. का नाही? प्रत्येक जण आरसा पाहत. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, आरशाचे 2 गुण आहेत. आरशाचे किती गुण आहेत बहिणींनो? किती? 2. त्यातला पहिला मी सांगणार आहे, दुसरा तुम्ही सांगायचं. आरशाचे 2 गुण आहेत बहिणींनो, माझ्याकडे बघा. तरुणांनो, शिदोड ग्रामस्थ, आरशाचा पहिला गुण मी सांगतो, दुसरा तुम्हाला सांगायचं. आरशाचा पहिला गुण आहे तो चेहरा दाखवतो, चेहरा. दुसरा कोणता गुण आहे? जसा आहे तसा दाखवतो. 85 वर्षाची म्हातारी बीडला गेली. बीडला किती वर्षाची? खंडेश्वरीच्या यात्रेत गेली. आणि खंडेश्वरीच्या यात्रेमध्ये गेली. मोठी जत्रा भरते आपल्याकडं. आणि त्या खंडेश्वरीच्या यात्रेमध्ये मुक्तीराम महाराज चांगल्या चांगल्या आरशावाले आले होते विकायला. गेले आरशाच्या दुकानात. कितीला आहे रे आरसा? कितीला दिला? आरशावाला म्हटलं 50 रुपयाला आरसा. 50? किती महाग सांगतो रे. आमच्या काळात तर आरसा 5 रुपयाला यायचा. पायी पायी जायचो आम्ही खंडेश्वरीला. आमच्या काळात 5 रुपयाला यायचा हा आरसा. आता 50 किंमत सांगतो. दाखव बरं काय याच्यात 50 सारखं आहे? 5 रुपयाचा जो आरसा होता त्याच्यात तर मी तरुण दिसायचे. आता या आरशात पाहिलं तर मी सुरकुट्या पडल्या माझ्या गालावर. आरशावाला म्हणला राहू दे बाई, इथंच राहू दे, तुझा घरी आपण. आरसा जसा आहे तसं दाखवतो. हा म्हणून रामकथा ही आरसा आहे. ते तुम्ही पापी आहात का, तुमच्या अंतकरणात मळ आहे का, तुम्ही कसे ते दाखवते मान. ते आरसा आहे. 7 दिवस तुम्हाला कळेल आपण कोणते पात्र आहे. आपण कैकेयी का, कौशल्य आहे का, जानकी आहे का, लक्ष्मण आहे का, आपण भरत आहे का, प्रत्येकाला पात्र कळेल महाराज. 7 दिवस आरसा आहे ती महाराज. या आरशाला महाभारतामध्ये स्थान आहे. या आरशाला ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा स्थान आहे. आणि जे तुकाराम महाराज कोणाला जवळ करत नाही ते तुकाराम महाराज आरशाबद्दल बोलतात. झाले दर्पणाचे अंग, ज्याचा त्याशी दावी रंग. कधी कधी आरशाचा राग येतो बरं का माणसाला. मला पण येतो कधी कधी. केस चालले म्हणून येतो बरं. ज्याचं टक्कल पडलं त्याला तर खूप राग येतो महाराज आरशाचा. राग येतो की नाही? आरसा खरं दाखवतो महाराज. आरसा कधीच खोटं बोलत नाही. म्हणून रामकथा ही आरसा आहे. रामकथा एकदा तुमच्या जीवनात उतरली ना, ते तुम्हाला खरं दाखवते, सत्य दाखवते. आरशासारखी सांभाळली पाहिजे महाराज. रोज तिच्यामध्ये पाहिलं पाहिजे. एक चौपाई, एक दोहा, लक्ष्मण भरत, बंधुप्रेमाची कथा आहे. दाम्पत्य जीवनाची कथा आहे. माझ्या बहिणी बसल्यात. आज एक कथा सांगतो तुम्हाला. आजच्या दिवशी वनवास रामाला आहे बरं का बहिणींनो, जानकीला नाही. रामकथा कशी आरसा आहे तुम्हाला खूप ऐकायचं. 7 दिवस ऐका बहिणींनो. हसण्यासाठी कथा नाही, उड्या मारण्यासाठी कथा नाही, कथा शिकण्यासाठी असते. गाईचं शेण खाली पडलं तर मातेला घेऊन उठतं. मग एवढा मोठा नारळी सप्ताह शिदोड ग्रामस्थ करता, मग काहीतरी शिकलं पाहिजे ना. सध्या कथेचं स्वरूप बदलत चाललंय. लोक हसण्यासाठी, नाचण्यासाठी, त्याच्यासाठी नाही कथा मारायची. हे आपल्या जीवनाचं परिवर्तन करणारी कथा आहे. एखादं वाक्य, एखादी कथा, एखादी जानकी, एखादी लक्ष्मण घरी घेऊन गेला तर हा नारळी सप्ताह सफल झाला महाराज. सगळ्या बहिणींनी ऐका. वनवास रामाला आहे हो. तापस वेश, तापस वेश, विशेषी उदासी, 14 बरस रामो वनवासी. रघुकुल रीति सदा चलिया, प्राण जाए पर
बचन न जाई। श्री राम जय राम जय जय राम। 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 वनवास रामाला आहे, जानकीला नाही. पण ज्यावेळेला जानकी मातेला माहिती होतं ना माझ्या नवऱ्याला वनवास मिळाला, जानकी म्हणजे काय ती सामान्य आहे का महाराज? ती जनक राजाची मुलगी आहे, एका सार्वभौम राजाची सून आहे, जिचा पाऊल फुलाच्या खाली पडलाच नाही, जिचा पाऊल पालखीच्या खाली पडलाच नाही. सामान्य आहे का महाराज? हे बहिणींनो, माझ्या मातांनो, आपल्या नवऱ्याच्या पाठीमागं कसं उभं असलं पाहिजे. एखाद्या स्त्रीनं संसार किती ताकदीनं केला पाहिजे. एखाद्या स्त्रीनं जानकी कसं बनलं पाहिजे. बहिणींनो, तुम्ही जास्त आहात, बहुसंख्येने आहात. माझी रामकथा तुमच्यासाठी आहे. तुम्ही एवढ्या संख्येने बसलात, एक वर्षभर ही कथा तुमच्या ध्यानात राहिली पाहिजे. आमच्या नारळी सप्ताहात योगीराज बाबांना अक्रूर महाराज आणले होते. अशी कथा आम्ही ऐकलीच नाही, इतकी सुंदर कथा आहे. फक्त बहिणींनो, ध्यानात ठेवा, घरी ठेवा, घरी घेऊन जा. फार विचित्र काळ आलाय. मोबाईलचा काळ आहे, सोशल मीडियाचा काळ आहे, इंस्टा, स्टेटस, फेसबुक याच्यातच आपल्या मुली येत. आता माझ्या मुलींना, बहिणींना माझी प्रार्थना आहे, हे मुलींनो, जनक राजाची मुलगी हो, जिचा पाऊल फुलाच्या खाली नाही, जिचा पाऊल पालखीच्या खाली नाही, पण तिला माहिती पडतं की माझा नवरा आता 14 वर्ष वनवासात जाणार. ती म्हणते, मालक, मी सुद्धा तुमच्या बरोबर वनवासात येईन. काय प्रसंग आहेत बघा ही रामायणातली एक. प्रभू, तुम्हाला अयोध्येचा निरोप घेता येईल. प्रभू, तुम्हाला दशरथ राजाचा निरोप घेता येईल. प्रभू, तुम्हाला कौशल्या मातेचा निरोप घेता येईल. प्रभू, तुम्हाला सगळ्या अयोध्येला सोडून जाता येईल. प्रभू, पण निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. काय भाव आहे हो प्रभू? नाही, मला सोडून तुम्हाला जाता, मी तुमची अर्धांगिनी आहे, मी तुमची मालकीण आहे. हो, मी तुमच्या बरोबर राहणार. काय भाव आहे महाराज? खूप भाव आहेत अशा रामकथेमध्ये. आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे उभं राहा. आणि मुलींना प्रार्थना आहे, तुमचा मित्र, ए बहिणींनो, तुमचा मित्र तुमचा बाप असला पाहिजे बरं. लग्न न झालेल्या मुलीला, जिचं लग्न राहिलंय ना, तिचा मित्र बाप असला पाहिजे, मैत्रीण आई असली पाहिजे. लोक फसवतील बरं, तुम्हाला फसवतील. सावधान. रामकथा तुम्हाला चुलीपर्यंत घेऊन जाते, घरापर्यंत घेऊन जाते. म्हणून या कथेची गरज आहे. मुक्तीराम बाबा, म्हणून ती योगीराज बाबांनी तुम्हाला ऐकण्यासाठी ठेवलेली. ऐका बहिणींनो माझं. एका कलेक्टर पोरीनं कीर्तन ठेवलं होतं माझं 8 दिवसापूर्वी. बाप कलेक्टर मुलगी आहे, सांगलीला आहे. युट्यूबला कीर्तन ऐकलं माझं, माझं कीर्तन ठेवलं तिनं. ऐका पोरींनो, बहिणींनो, ते कीर्तन माझं आईच्या वर्षश्राद्धाचं किंवा बापाच्या वर्षश्राद्धाचं नव्हतं. असं व्यासपीठ केलं होतं आणि त्या व्यासपीठावर एका बाजूला आई बसवली, एका बाजूला बाप बसवला. एका बाजूला आई बसली होती, तिच्या गळ्यात तुळशीचा हार घातला होता. एका बाजूला बाप होता, त्या बापाच्या गळ्यात तुळशीचा हार घातला होता.
आणि एवढा मोठा कागद दिला माझ्याकडे त्या पोरीनं. त्याच्यावर लिहिलं होतं की बाबा, माझ्या आईचा कृतज्ञता आहे, माझ्या बापाची कृतज्ञता करायची मला. मुलगी कलेक्टर आहे, लाल दिव्याच्या गाडीत. 10,000 लोक होती. कीर्तन चालू झालं, कीर्तनात कागद आणून दिला आणि ती मुलगी त्या कागदावर लिहून मला सांगत होती, बाबा या बापानं ऊसतोडी करून शिकवलं मला. या बापानं ऊसतोडी केली, ऊसतोडी. या बापानं माझे फाटलेले कपडे घातले, या बापानं डोळ्यातून अश्रू वाहिले, पण मला शिकवलं, मला पुस्तकं दिली, मला कॉलेजला ठेवलं, मला सांगलीला ठेवलं. मी खूप अभ्यास केला बाबा. माझ्या अभ्यासामुळे नाही झाले मी कलेक्टर, या बापाच्या त्यागामुळे झाले. हे बहिणींनो ऐका बरं, बापाची कृतज्ञता प्रगट करत होती. अश्रूच्या धारा लागल्या तिच्या डोळ्यामध्ये. आणि कलेक्टर झालेली पोरीने एक कविता लिहिली खाली कागदावर आणि बापाला म्हणत होती, तो माझा मित्र आहे, आई माझी मैत्रीण आहे. मला दुसरे मित्र नाही बाबा, बापच माझा मित्र आहे, आईच माझी मैत्रीण. रडून सांगत होती लोकांना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. तुम्हाला सगळ्यांना बाप आठवेल बघा. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. आपली मैत्रीण आई असली पाहिजे मुलींनो, आपला मित्र बाप असला पाहिजे. लोक फसवतील. 10-5 दिवसाच्या प्रेमासाठी, 2 महिन्यासाठी. मुलींनो बहिणींनो, 25 वर्षाच्या बापाला विसरू नका, 35 वर्षाच्या आईला विसरू नका. फार वाईट काळ आलेला आहे. बघा ना, एक रामायणातली मुलगी आहे, ती एक राजाची आहे. बापाचं नाव जनक राजा आहे. त्या जनक राजाची श्रीमंती, त्या जनक राजाचं सौंदर्य, त्या जनक राजाचं औदार्य, त्या जनक राजाचं वर्णन रामायणात पुढे येणार आहे. त्या जनक राजाची मुलगी आहे, जिचा पाऊल फुलाच्या खाली नाही, जिचा पाऊल अजून पालखीच्या खाली नाही. ती जनक राजाला ती इतकी प्रिय मुलगी असणारी जानकी. पण ज्या वेळेला रामचंद्र वनवासात जातात, निघतात, त्यावेळेला ती म्हणते, प्रभू निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिता असाल प्रभू, तुमची ही पत्नी 14 वर्ष तुमच्या पाठीमागे राहील. हा आरसा आहे, मुलीसाठी आरसा आहे, भावासाठी आरसा आहे. एक एक कथा आपल्या कथेमध्ये येत राहणारी आहे. रामाचं चरित्र सुरू झालं, उद्यापासून त्या कथा आपल्याला कानावरती पडणार आहेत. एक एक कथा ऐकता ऐकता आपल्याला त्या भावामध्ये जायचंय. म्हणून ही रामकथा चित्रकथा नाही, शब्दकथा नाही. रामकथा ही दर्पण कथा आहे. झाले दर्पणाचे अंग, ज्याचा त्याशी दावी रंग. आरसा असला पाहिजे जीवनामध्ये. आरसा, मन सुद्धा आरसा आहे बरं का. आपलं मन आरसा आहे. शुद्ध केलं पाहिजे, निर्मळ केलं पाहिजे मन. भजनानं होतं, चिंतनानं होतं. म्हणून आमच्या रामकथेचा संदेश आम्ही सांगणारच आहेत. पण आमच्या रामकथेचा संदेश आहे, बसलेल्या आईला, प्रत्येक भावाला, दादाला, तरुणाला, कुणाचे बाण करू नका, कुणाचं भांडण करू नका, वाईट बनूच नका. आमचा रामकथेचा संदेश आहे. आम्ही रोज सांगतो, आमची कथा संपताना आम्ही सांगणार आहे तुम्हाला. कथेचा संदेश आहे, भला भला किसी का कर न सके तो,
बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना। बस जनक जी, जनक राज, जनक राज। बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो। अरे पैसे जास्त झाले म्हणून कथा नाही, मंडप मोठा आहे त्याच्यासाठी नाही, कथा शिकण्यासाठी आहे। बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो। सदाचार तुम अपना सके तो पापों में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना। आपलं मन शुद्ध करण्यासाठी कथा आहे। तो आमचे संत म्हणतात, नहा मोगरा अर्पुणीश्वरा, वा रेश्मा, जसा भाव मी बोलतो तसे ते वाजवतात। पुनरपि संसारायणे नाही, संसारच नाही, जन्म मृत्यू राहणार नाही। आपलं मन रूपी आरसा जर तुम्ही देवाला समर्पित करत असाल, आरसा आहे महाराज, आरसा प्रत्येकाच्या घरात आहे। आपण आरशाबद्दल बोलतोय। आरसा जसा तुमचा रंग तुम्हाला दावतो, तुम्ही जसे आहात तसा दावतो, तशी रामकथा 7 दिवसामध्ये तुमचं तुम्हाला दाखवणार आहे। आपण घरामध्ये कोणते पात्र आहोत ती तुम्हाला शिकवणारी कथा आहे, म्हणून ती दर्पण कथा आहे, चित्रकथा नाही, शब्दकथा नाही। रामकथा जुनी नाही, ती नवी आहे, ती गंगेसारखी आहे। ती नित्य का जुनी असू नये का ऐकली पाहिजे? एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि पुढे जायचं। ती जुनी आहे मग ती का ऐकायची? आम्ही वेळ काढून आलो महाराज, लेकरं बाळ सोडून इथं बसलो तुमच्या जवळ, 2 तास झाले आम्ही ऐकतोय महाराज, काय ऐकायचे आम्ही 7 दिवस? जुनी आहे। कालचा पेपर वाचत नाही आम्ही, रील्स पाहत नाहीत कालचे आम्ही, रील्स। कालचा पेपर, कालचा मालिकेचा भाग पाहत नाहीत आम्ही महाराज। आणि तुमची ही एवढी त्रेतायुगातली कथा आम्ही 7 दिवस ऐकायची, काय कारण? जुनी बातमी वाचत नाही आम्ही, जुनी बातमी। आणि तुम्ही एवढी कितीतरी वर्षाची जुनी त्रेतायुगातली मधी द्वापार युग गेलंय, मग कलयुग आलंय, एक युगाच्या पलीकडची कथा तुम्ही आम्हाला सांगणार आहे 7 दिवस? काय ऐकायची आम्ही जुनी कथा? माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही रोज जेवण करताना सकाळी एकदाच जेवता? नाही, आज चतुर्थी आहे ना बऱ्याच माझ्या बहिणी, संध्याकाळी आहे का? आपण 2 वेळेला जेवतो, चांगलं जेवतो, चांगलं खातो, सकस आहार घेतो। जेवण शरीरासाठी जसं गरजेचं आहे, रोज जेवण गरजेचं आहे, चांगलं जेवण गरजेचं आहे, मस्त अगदी पंचपक्वान्नाचं जेवण गरजेचं आहे ना। जेवण केल्याशिवाय शरीर जसं चांगलं राहत नाही, तसं ही रामकथा ऐकल्याशिवाय तुमचं जीवन चांगलं राहत नाही। जेवण जसं रोज गरजेचं आहे, तशी रामकथा सुद्धा रोज गरजेची। पाय चुकायला लागला, भावाला त्रास द्यायचं मनात आलं की लक्ष्मण ऐकलं पाहिजे, भरत ऐकलं पाहिजे, जानकी ऐकली पाहिजे। प्रत्येक एक पात्र, सुमित्रा, कौशल्या, विभीषण, खूप आहेत महाराज, खूप आहेत, पुढे येणार आहेत। जुनी नाही, नवीन कथा आहे, रोज नित्य नूतन आहे महाराज। जसं जेवण चांगलं लागतंय, रोज लागतंय, तशी कथा पण रोज लागते। जेवण शरीराला चांगलं बनवतं ना मुक्तिराम महाराज, तशी ही कथा आपल्या जीवनाला, आचरणाला शुद्ध बनवते महाराज। आपलं जीवन कसं जगलं पाहिजे त्याच्यासाठी गरज आहे, म्हणून ही रामकथा जुनी नाही, ती नवीच आहे। आपण सगळ्या प्रश्नाची उत्तरं पाहिली, पण आता महत्त्वाचा प्रश्न असा की रामकथा आपल्याला कोणी दिली? तर ही रामकथा आपल्याला वाल्मिकजीनं दिली, वाल्मिक महाराज।
कोण होते अगोदर ते वाल्मिक महाराज? वाल्या कोळी होते. रामा रामा म्हणताच येत नव्हतं, मारा मारा म्हणायचे. मारा मारा वर्णन केलं की नाही त्याचं? संतांनी वर्णन केलं बघा त्याच. वाल्या कोळी महात्याजी नामे तारीला निर्धारी घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे. गोड माझ्या विठोबाचं रामाचं नाव घेता घेता लाखाचे पर्वत जळून जातात महाराज. म्हणून तर कथा आहे. महाहत्यारी होता. एक माणूस मारला की एक छोटासा दगड रानामध्ये टाकायचा. 7 रांजण भरले होते. माऊलीच्या सोहळ्यात गेला तर वाल्ले नावाचं गाव लागतं माऊलींच्या सोहळ्यात. त्या वाल्ले गावाला अजूनही ते रांजण आहेत. 7 भरले होते बाबा. एवढं पाप नाही केलं आपण अजून. आपण तर सज्जन आहेत. आपण तर कथेला वर्गणी देताय, पाया पडून पैसे देताय, एवढा मंडप लावताय, कथा ऐकताय, महाराज सांगतात ते ऐकताय, एक एक भाव ऐकतायत, रडतायत. बाप आठवतोय. लखनजी इतकं छान जानकी माता सांगताना आमच्या बहिणी रडत होत्या मगाशी. एवढा छान भाव ऐकता. आपण तर पापी नाही महाराज. एवढा पाप करणारा वाल्या कोळी. पण नारद मुनीची भेट झाली. नारद मुनीने सांगितलं, अरे काय मारून मिळणार आहे? एक दिवस तुलाही मारावं लागणार आहे. बरं तू हे मारले, तुझ्या पापात कोण सहभागी होणार? घरच्यांना विचारायला गेला. नारद मुनीला बांधून ठेवलं त्यानं. जेवणामध्ये संत आले पाहिजे. उद्या येणार आहे ती कथा आता बरं का. जेवणात संत आले की कसं परिवर्तन होतं. सिद्धवड नावाचं गाव आहे आपलं जुनं. हे सिद्धवड, इथं महालक्ष्मी माता आहे. माझ्या सगळ्या बहिणीच्या कुंकवाची ती धनी आहे, ती आपली मालकी नाही. महालक्ष्मी आपल्या गावाला. एवढ्या माझ्या महालक्ष्मी सारख्या बहिणी बसल्या तिथं, माता बसल्यात. बहिणींनो ऐका ऐका. घरी विचारायला गेला, पापात सहभागी कोणी होत नाही. साधूची संगत माणसाला परिवर्तित करत असते. म्हणून प्रत्येकाला प्रार्थना आहे, योगीराज बाबा जे सांगतील ते ऐका बरं. साधू आहेत बरं, महात्मे आहेत महाराज. ओरिजिनल आहे महाराज. साधू महाराज निर्मळ मनाचा माणूस. लई गडाचे महंत पाहिलेत महाराज मी. नाशिकला गेलोय, पुण्याला गेलोय, मुंबईला गेलोय, सगळीकडे गेलो मी कीर्तनाला, कथेला. इतका साधा सर्वांना आपलंसं करणारा एकच महंत आहे, तो म्हणजे आमचा योगीराज बाबा. त्यांचे शब्द पाळा. ते म्हणतील तसं, ते म्हणतील चटई टाका, ते म्हणतील असं, रागवू नका. त्यांच्या शब्दाला मान द्या. भाग्य तुमचं. जवळ आहे रामगड. वारी करताय तुम्ही, जाताय तुम्ही. 47, 50, 60 सप्तेत बाबांची या भागात. त्यांच्या शब्दाला मान देताय, नारळ घेताय, एवढा गोड कार्यक्रम करताय. एवढी छान कथा 7 दिवस तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. मोठी मोठी कीर्तनकार येणार आहेत. बसायला जागा पुरणार नाही मंडपात एवढे. पाऊसही गेलाय आता. आपल्या सप्त्यात पाऊस येत नसतो, काळजी करू नका बरं. आणि मग आम्ही कुणी सहभागी होणार नाही तुमच्या पापात. तुम्हालाच भोगावं लागेल. नारद मुनीनं सज्जनाची भेट झाल्यावर बदल झाला. काय करू मी आता? राम 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 राम. ए बहिणींनो, ए भावांनो, तुमचं प्रत्येकीचं नाव कोणी घेतलं की तुमचे कान टाव करतात बघा. हा तुमच्यामध्ये एखादीचं नाव ज्योती असेल. ज्योती आहे का? ज्योती नावाचं आहे कोणी? ज्योती आहे का? ज्योती नाही. स्वाती स्वाती नाही. परी परी, खुशी खुशी, हा नाही. जानकी, कौशल्या, एवढी बी नावं नाही तिथं. आहे तुमच्यापैकी कोणीतरी आहे. नाव घेतलं की कान जसे टाव करतात. बाई मला हाक मारली की काय? बाई मला हाक मारली की काय? तसं राम म्हटलं की रामाचा कान आपल्याकडे येतो. राम आपल्याकडे पाहतो भगवान. कोण बोलवतंय? सारखं म्हणा राम 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 राम. आपल्या गडाचं नावच रामगड आहे महाराज. सारखं राम म्हणा. बाबांचंही नाव येतंय आणि देवाचंही नाव येतंय. तो आपल्याकडे पाहिल, आपले संकट दूर करील. चला, राम म्हणताच येईना. मारायची सवय होती. मारा मारा
मारा मारा मारा मारा मारा मामा रामा रामा मारा रामा मारा म्हणता म्हणता रामा झालं. 3 वेळेला मारा म्हटलं की एकदा रामा होत. मारा 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 रामा रामा राम राम मारा मारा करता करता वारुळ झाला अंगावर वारुळ. इतकी तपश्चर्या झाली, प्रसन्न झाले भगवान सरस्वती प्रसन्न झाली. आणि जी कथा आपल्याला 7 दिवस बघायची ना हे रामायण ते त्यांनी लिहिली. बोलिले वाल्मिक तैसाची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. अल्ल्या कोळी महात्यारी होता पण राम राम मारा 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 रामा रामा म्हणता म्हणता मुक्तिराम बाबा शिवाजी बाबा अण्णा वाल्मिक ऋषी झाले. उलटा नाम रामा मारा मारा राम राम म्हणता म्हणता वाल्मिकजी कोळीयाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी. राम प्रभू जन्माला यायच्या आधी रामाची कथा माझ्या वाल्मिकजीनं शतकोटी बरं का 100 कोटी श्लोक आहेत. शतकोटी श्लोक आहेत. संस्कृतमध्ये आहे. संस्कृतमध्ये रामायण तयार झालं. पहिलं दिलं आपल्याला रामायण वाल्मिक ऋषीनं. कोणी दिलं? अय बहिणींनो कोणी दिलं? वाल्मिक ऋषी. गावत संतत शंभू भवानी आरती म्हणताना येत आता पुढे. कायम गायन शंकर भगवान ज्या कथेचं करतात ती कथा कुणी दिली आपल्याला? तुलसीदासांनी दिली. गोस्वामी तुलसीदास महाराज. गोस्वामी तुलसीदास महाराज की जय जय म्हणत जा. हात वर करत जा. का? आपल्या मुखाला पवित्रता निर्माण होते, वाणीला पवित्रता निर्माण होते, शरीर शुद्ध होत, आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक ताप निघून जात. कोण आहे तुलसीदास महाराज? तर त्यांच्या आईचं नाव हुलसी आहे. हुलसी हुलसी आईचं नाव हुलसी आहे. वडिलांचं नाव आत्माराम आहे. मुलगा जन्माला आला, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, खूप आनंद झाला. पण तुलसीदासी महाराज जन्माला आल्यावर रडले नाही, रडत नाहीत. ते जन्माला येताना मुखातून राम राम म्हणत येतात. मूळ नक्षत्रावर जन्माला येतात. नाथ महाराज सुद्धा मूळ नक्षत्रावर जन्माला आले. मूळ नक्षत्रावर जन्माला आला मुलगा, रडला नाहीच, बोललाच, मग बाप निघून गेला. आईनं मात्र बाळाला सांभाळलं. 2 दात घेऊन जन्माला आले ते तुलसीदास. ऐका तुलसीदासांची कथा ऐका. ज्या कथेचा विचार करायचा, जी कथा आपल्याला ऐकायची. उद्या लग्न आहे बरं कथेमध्ये, सामान्याचं नाही, भगवान शंकराचं आहे. भारी पाहायला भेटल तुम्हाला. भूत बित उद्या मस्त 4 वाजता मस्त नाचून तुम्हाला लग्न लावायचं भगवान शंकराचं. आज जरा पहिला दिवस आहे, थोडा उशीर झाला. उद्या 2ला सुरुवात होईल, 5ला संपून जाईल. काळजी करू नका. एक एक भाव एक एक कथा ऐकता ऐकता कधी 7 दिवस जातील कळणार सुद्धा नाही. शिदोड ग्रामस्थ बघा माझ्याकडे. तुलसी नाव आहे आईचं. खूप सांभाळलं, पण आई पण वयोवृद्ध झाल्यामुळं गेली. अनाथ झाले तुलसीदासजी. मायबाप ज्याला नसतात ना तो अनाथ होत असतो. माझ्या डाव्या बाजूला आमचे शिवाजी महाराज बसलेले. किती गोड आवाज आहे त्यांचा, पण अनाथ आहेत. आई नाही, बाप नाही. महाराज दोघं एकाच दिवशी आळंदीला गेलतो आम्ही. बरं मी आपल्या गेवराईहून गेलो आणि ते कर्नाटकमध्ये गाव आहे त्यांचं. कर्नाटकमधून आले ते. एकाच दिवशी दोघं आळंदीला गेलो. महाराज दोघांची भेट झाली घाटावर. ते 6वीला होते शाळेत आणि मी 7वीला होतो. मी जरा 1 वर्षानं मोठा होतो त्यांच्यापेक्षा. बरोबरच आळंदीला गेलो. 5 दिवस दोघं घाटावरच झोपलो आम्ही. कोणी ओळखीच नाही आमची. ते मला जवळ घ्यायचे, मी त्यांना जवळ घ्यायचे. मी त्यांना विचारायचो तुमची आई? म्हणजे बाबा आई नाही मला. वडील पण नाही बाबा मला. आता कुठं राहणार? माऊली जिथं ठेवतील तिथं राहणार. अक्रूर महाराजाचा आवाज लय गोड आहे, शिवाजी महाराज लय गोड गात. हे आमचं नाही महाराज, हे ज्ञानोबारांचं आहे बरं. ज्ञानेश्वर महाराजांनी दिला आम्हाला. 15 वर्ष राहिलो दोघं आम्ही आळंदीला. खूप अभ्यास केला, चाली बसवल्या.
15 दिवस भाकर भेटत नव्हती, पटणार नाही तुम्हाला. वाळलेल्या शिळ्या भाकरी भाजीत नाहीच, पाण्यात बुडूनच खाल्ल्या मला. कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेत गेले ते, आणि मी जोग महाराजांच्या संस्थेत बसलो. पण रोज भेटायचो दोघं जण. चहा प्यायला पैसे नसायचे. मला आठवतं अजून ते, शिवाजी महाराजांना आठवत असेल, 1 रुपया. आता लोक काही पण द्यायला तयार आहेत. अक्रूर महाराज तुम्ही फक्त बोलावं, तुम्ही म्हणावं, तुम्ही तेवढं आम्हाला सांगावं महाराज. पण त्या काळात खूप कठीण परिस्थितीमध्ये आम्ही दोघं राहिलो बघा. मी पुढं सांगेल, त्यांना आई नाही बघा, वडीलही नाही. त्यांचे आई वडील ज्ञानोबाराय झाले महाराज. ज्ञानाबाई माझी अनाथ, ज्याला मायबाप नसता तो अनाथ असतो. तुळशीदासजी अनाथ झाले. अनाथ झाल्यामुळं आता मंदिरात राहायचे, कुठंतरी झोपायचे, कुठंतरी राहायचे. एका मंदिरात ते थांबलेले होते. एका मंदिरात ते थांबलेले असल्या कारणानं माझ्याकडे बघा, साधूची भेट झाली. माझं नक्की ऐका, मंदिरात इथं येऊन झोपा, पण इथं या. रामगडाच्या सानिध्यात या, योगीराज बाबांच्या सानिध्यात या. बहिणींनो, आपला पोरगा धिंगाणा घालू द्या, पण इथं आणा त्याला. इथं कोणीतरी उठवेल त्याला. भगतसिंहाची कथा ऐकेल तो. शिवाजी महाराजांचा पुतळा आलाय आता. शिवाजी महाराजांची कथा ऐकेल तो. बाजीप्रभूची ऐकेल. का कल्याण होईल महाराज. मी तुम्हाला खूप कथा सांगणार आहे. मला योगीराज बाबांनी सांगितलं, बाबा नुसती रामायण नाही, तुम्हाला जे सांगायचं ते सांगा लोकांना. रामाच्या बरोबर शिवाजी महाराज सांगा. तुम्ही सांगा बाबा, आमच्या कळू द्या आमच्या शिदोडला. काय बाबा मन मोकळे आहेत महाराज. खूप मला त्यांनी विनंती केली बरं का. ऐका, माझी प्रार्थना आहे शिदोड ग्रामस्थ, 1 वर्षभर तुमच्या ध्यानात राहील बघा. कथा एवढी गोड आहे. ऐका ऐका, मी का सांगतो. अनाथ झाल्यामुळं साधूची भेट झाली. पुढं राहतो रे, आई नाही, बाप नाही. आणि मग त्या तुळशीदास महाराजांना साधूनं जवळ केलं आणि साधू महात्मे त्यांना काशीला घेऊन गेले. खूप अभ्यास करून घेतला त्यांच्याकडून, खूप अभ्यास, वेदाचा अभ्यास, उपनिषदाचा, ब्रह्मसूत्राचा, ज्ञानेश्वरी. आपण जसा अभ्यास करतो ना महाराज, तसा गाथा ज्ञानेश्वरी आपण पाठ करतो की नाही, तसा अभ्यास करून घेतला. सगळे शास्त्र, उपनिषद, ब्रह्मसूत्र, 18 पुराण सगळं शिकवलं. तरुण झाली महाराज तुळशीदासजी महाराज. आणि गुरु आज्ञेनं सांगितलं लग्न करा. आणि गुरुची आज्ञा मोडली नाही बरं का. लग्न केलं त्यांनी. त्यांच्या पत्नीचं नाव रत्नावली आहे. अशी नावं ठेवत जा जरा मुलीची. रत्नावली, शारदा, सरस्वती, काही नाव आहेत. काही एका पोराचं नाव टिप्या आहे. टिप्या काय नाव आहेत मला. बाबाला पाणी दे, टिप्या. टिप्या. कृष्ण, माधव, राम, किती मत्स्य, कुर्म, वर, किती नाव आहेत. चांगली नावं ठेवा बहीण. रत्नावली नाव. इतकी सुंदर मुलगी मिळाली. लग्न झालं तुळशीदासजींचं. आणि लग्न झाल्यावर संसारात रमले. इतके रमले की संसार त्यांना लय आवडायला लागला. इतके रमले, पत्नीतच रमून जायचे, तिच्यापाशीच बसायचे, तिच्यापाशीच गप्पा मारायचे. सारखं त्या रत्नावलीतच रमले. सारखी रत्नावली 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 रत्नावली, सारखं रंगले त्याचे. एक दिवस माहेरी गेली रत्नावली. माहेर सांगून गेली नाही, तशीच गेली. संध्याकाळी आले तर गावात त्यांना विचारलं, माझी पत्नी रत्नावली. ती माहेरी गेल्या म्हणे. माहेरी बाबा मुक्तीराम बाबा माहेरी गेली म्हणल्यानंतर मला सोडून मला सांगितलं कसं नाही. नक्की काहीतरी अडचण आली असेल म्हणून गेली. एवढी कथा ऐका बरं बहिणीने. आणि तुळशीदासजी माहेरच्या रस्त्याला तिच्या माहेरी निघाल. फार आसक्त झाले होते पत्नीच्या ठिकाणी. प्रचंड पाऊस पडत होता. धोधो 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 पाऊस पडत होता. पूर आलेला होता नदीला. नदीच्या पलीकडच्या काठाला रत्नावलीचं गाव. पूर आलेला, पाणी वाहतय, ढग आलेले, दाटून पाऊस पडतोय. मोठा प्रचंड पाऊस पडतो. आणि एवढ्या पावसाच्या सरीमध्ये, त्या ढगामध्ये, त्या वातावरणामध्ये पलीकडे जायचं कसं. एक नाव दिसली. नाव. त्या नावेचा आधार घेतला. नक्की माझ्या बायकोनच ठेवली म्हणली. आसक्त झालेला माणूस तेच विचार करत असतो. नाव ठेवली म्हणले माझ्या पत्नीने मला येण्यासाठी.
त्याचा आधार घेऊन पलीकडच्या काठाला गेले. दुसऱ्या मजल्यावरती राहिलं होती रत्नावली. वरती कशानं जायचं, ते एक मोठा दोरखंड बांधलेला दिसला. अरे हे बघ, माझ्या पत्नीने दोर बांधून ठेवला. त्या दोराचा आधार घेतला, वरती गेले, दरवाजा वाजवला. रत्नावलीनं दरवाजा उघडला. पाहते तर माझं कुंकू. मालक, एवढ्या पावसात आला तू, नदीला पूर आलाय, एवढा पाऊस पडतो आणि तुम्ही आलात कसे? अगं तू नाही का म्हटले माझ्यासाठी ती होडी ठेवली, तू माझ्यासाठी नाव ठेवली. जाऊन पाहतात तर ती होडी नाही, ते प्रेत आहे, प्रेत. आणि तूच तर माझ्यासाठी दोर बांधला. दोर नाही, तो काळ सर्प आहे, एक नाग आहे. डोक्याला हात लावते रत्नावली. एका प्रेताच्या आधारानं आले मालक तुम्ही, एका काळ सर्पाला धरून आले. आज माझं कुंकू वाचलं. एवढा सायास माझ्यासाठी करता? राग आला, राग. आणि पत्नीनं उपदेश केला. ओ तुलसीदास महाराज, माझ्या अंगाच्या या गोऱ्या कातडीसाठी रात्रभर जागलात, प्रेतावर बसून आलात, ओ या 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 सापाला धरून आलात. अरे मरणाऱ्या कातडीसाठी जर तुम्ही इतकं प्रेम करत असाल, ओ तुलसीदास महाराज, एवढा प्रयत्न जर तुम्ही देवासाठी केला असताना, तर देव तुमच्यासाठी धावत आला असता. पत्नीचा शब्द लागला हृदयाला. शब्द लागले पाहिजे. दाकरूर महाराज लय भारी सांगतोय, गायक लय भारी गातात, काय सप्ताय. अरे लागलं पाहिजे ते हृदयाला. शब्द लागला हृदयाला. पत्नीचं ऐकलं त्यांनी. महाराज संसार सोडला आणि काशीला गेले. तू म्हणते ना माझ्यावर प्रेम करण्यापेक्षा तू देवावर प्रेम करायला पाहिजे होतं. आजपासून तुलसी फक्त रामावरती प्रेम करणार नाही. म्हणून एक वाक्य सांगतो, पत्नीचं कुणाचाही उपदेश असो ऐकत जा. म्हणजे तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे बरं का. उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा. तो पत्नीचा असू द्या, कोण सांगतं याच्यापेक्षा लक्षात ठेवा रे, आपण किती सुंदर आहेत हे बघू नका, आपल्याला बनवणारा किती सुंदर आहे. अरे माझ्यावर काय प्रेम करता मालक? मी जर एवढी सुंदर आहे दिसायला, तर मला बनवणारा किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी प्रतिमा इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. मालकाचा म्हणजे पत्नीचा उपदेश ऐकला. पत्नीचा उपदेश भलत्या हाती झाला चित्ती धरावा. ऐका, उपदेश ऐकला, काशीला गेले, ओ संसार सोडून दिला आणि देवासाठी खूप 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 साधना केली. राम 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 भजन केलं. एक दिवस हनुमंतराय प्रसन्न झाले, रामप्रभू प्रसन्न झाले, भगवान शंकराची कृपा झाली आणि तुळशीदासजीनं सुंदर असा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे रामचरितमानस. आता ऐका कोण आहे ते तुळशीदास? तर ते मागच्या जन्मातले वाल्मिक जे आहे. ऐका तुमच्या जीवनातले संकट जायचे असतील पोरांनो, तर हनुमान चालीसा करा. संध्याकाळी 6:30 ते 7:15 या वेळेत 11 हनुमान चालीसा जर एखादी बहीण करत असेल, मुलगी करत असेल, मुलगा करत असेल, सगळी स्वप्न पूर्ण होतील तुमची. यश मिळेल. यश यशे थोरविला मारुती. जरा जोरात वाजा. आपला रामगड आहे, रामगडाला मोठं करणारे हनुमंतराय असतात, ध्यानात ठेवा. वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. हनुमंतराय तुमचा प्रचार करत असतात, तुमच्या वाणीला बहर देत असतात. हनुमंतराय सारखं कोणी नाही महाराज. बजरंगबली पाहिले, बजरंगबली यश देतात. माझे तरणे बाण पोरं सकाळपासून उभेचे त्या शिदोडची मागं उभं राहिलेली, त्या सगळ्या तरुणांसाठी जोरात टाळी वाजवा एकदा सगळ्यांनी. गळ्यामध्ये उपरणे लावलेत, डोक्याला उपरणं बांधलंय राम नावाचं, आणि जे जे कार करतायत रामाचा. रामगडाचा नारळी सप्ताह शिदोड गावाला असा झाला पाहिजे की महाराष्ट्रानं म्हटला पाहिजे, काय शिदोडचा सप्ताह झाला, वा. अशी आमची तरणी बाण पोरं उभी आहे. पुतळा आणतायत, पालखी आणतायत, बाबा जे सांगतील ते ऐकतायत. सगळे तरुण मंडळींना धन्यवाद आहे. ऐका. आणि मग
हनुमंतराय हे सप्तचिरंजीवापैकी एक चिरंजीव आहेत. हनुमंतरायांनी समुद्राच्या काठाला दगडावरती रामायण लिहिलं होतं बरं का. मुक्तीराम बाबा शिदोड गाबस्त सगळ्या कथा नाही ध्यानात राहिली तेवढी ध्यानात ठेवा. इंद्रजितांना अभ्यास करून सांगतो मी तुम्हाला. दगडावरती रामायण लिहिलं होतं शिवाजी महाराज दगडावरती. हनुमंतरायनी वाल्मिक ऋषी हनुमंतरायला भेटायला गेले तर 7 दिवस ते रामायण वाचतच गेले. म्हणून 7 दिवसाची कथा आहे. वाचत गेले ते वाचत वाचत गेले. हनुमंतरायला भेटले. हनुमंतरायनी दर्शन घेतलं वाल्मिक ऋषीचं. थोड्या वेळातच येणार आहेत आता हनुमंतराय आपल्याकडं. अय माझ्याकडे बघा कथा ऐका म्हणजे तुम्हाला ते चित्र डोळ्यासमोर येईल. वाल्मिकजीनं हनुमंतरायचं रामायण वाचून हनुमंतरायला म्हटले, हनुमंता किती चांगलं लिखाण केलं तुम्ही. इतकं सुंदर रामायण लिहिलं, इतकं भारी रामायण लिहिलं. पण हनुमंतराया कदाचित हे रामायण प्रकाशित झालं प्रगट झालं तर माझ्या रामायणाला किंमत नाही राहिली. माझं तरी रामाच्या आधीच आहे हे तुम्ही साक्षात पाहिलेलं आहे, अनुभव घेतलाय. तुम्ही रामाला बंपा सरोवरावर खांद्यावर उचलून नेलंय. तुम्ही महिरावण आईरावणापासून वाचवलंय. हनुमंतराया सीतेचा शोध तुम्ही केलाय. सुंदरकांड तुमच्यामुळेच आहे. हो हनुमंतराया हे रामायण जर प्रकाशित झालं तर माझ्या रामायणाला किंमत राहणार नाही. साधूचा अपमान होऊ द्यायचा नाही. ध्यानात ठेवा वाक्य माझं. रामगडाचे बाबा योगीराज बाबा आपल्यासाठी साधू आहेत. त्यांचा अपमान नाही होऊन द्यायचा. अपमान नाही होऊन द्यायचा वाल्मिक ऋषीचा. म्हणून आपल्या शेपटीनं ते सगळे दगड समुद्रात लोटून दिले. शिल्लक ठेवलं नाही रामायण. ते माझ्या वाल्मिकजीचंच रामायण असलं पाहिजे. दगडानं लिहिलेलं स्वतःचं रामायण समुद्रात लोटून दिलं हनुमंतान. सगळे श्लोक सगळे रामायण समुद्रात लोटून दिलं हनुमंतरायांनी स्वतः. वाल्मिकजी रडायला लागले. असं का केलं म्हणे तुम्ही हनुमंतराय? काय कारण असं करण्याचं? एकच कारण आहे म्हटले, तुमच्या रामायणाला मोठं असलं, माझं काय? काळजीच करू नका म्हटले. हनुमंतराय तुम्ही दिलंय लोटून, पण मी येताना 7 दिवस ते पाठच करून आलो, वाचूनच आलो. मी काय तसा आलो का तुमच्याकडे? तुम्ही लिहिलेले श्लोक, तुम्ही लिहिलेले चौपया, तुम्ही लिहिलेलं रामायण मी पाठच केलंय. माझ्या डोळ्यात बसलंय, माझ्या मनात बसलंय. काळजीच करू नका हनुमंतराया. पुढच्या जन्मात मी अवतार घेणार तुळशीदास नावाच्या रूपानं आणि तुमचं रामायण मी लिहिणार आणि ते जगामध्ये प्रसिद्ध करणार. ते तुळशीदासजी वाल्मिकजीच्याच रूपानं काशीला रामायणाची सुरुवात करतात. पहिला श्लोक म्हणायचा आहे आज आपल्याला. वर्णानाम अर्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. वर्णानाम अर्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. इथून सुरुवात होते रामायणाला. आता आज सुरुवात झालेली. आपण त्याचा भाव पाहिला. तुळशीदासजींचं चरित्र ऐकलं आपण. आता वाल्मिकजींची कथा ऐकली, हनुमंतरायांची ऐकली. उद्या आता इथून सुरुवात झाली. उद्या श्लोकाचं वर्णन, वाणी, गणपती बाप्पाला वंदन, काय अर्थ आहे त्याचे, आणि पुढं महादेवाची कथा येणार आहे.